संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहेत आणि आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण बनवतोय झणझणीत असा मिरचीचा ठेचा. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण. इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, जास्त ही मिरच्या घेतल्यात मी. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले. शेंगदाणे घेतलेत, लसूण घेतलाय आणि मीठ घेतलंय. अजून ह्यात आपल्याला जिरे ॲड करायचे आणि शेंगदाणे ना ऑप्शनल आहेत. शेंगदाणे नाही घातले तुमच्या आवडीनुसार, घातले नाही घातले तर ते तुम्हाला आवडत असतील तर घाला, नसतील आवडत नाही घातले तर चालतील. आता सुरुवातीला काय करायचं, ह्या मिरच्या आपण स्वच्छ धुवून वगैरे घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात. आता त्याचे ना असे छोटे छोटे बारीक तुकडे करून घेऊयात. हा ठेचा ना ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, त्याच्यानंतर ना दही याच्यासोबत ना 1 नंबर लागतो. सगळ्या मिरच्या अशा मोडून घेऊयात. इथे सगळ्या मिरच्या आपल्या मोडून झाल्यात. आता आपण पुढची तयारी करून घेऊयात. मिरच्या तुम्ही कढईत देखील भाजू शकता. मी इथं तवा घेतलाय, जेणेकरून परत आपल्याला ज्यावेळी ठेचा वाटतो ना त्यावेळी तो वाटताना सोपा जातो. आता सुरुवातीला ह्या मिरच्या ना तेल घालायचं नाही सुरुवातीला, नाहीतर ना ठसका उडतो. आधी अशाच एक 5 मिनिट 5 ते 7 मिनिट अशाच आपण ह्या मिरच्या भाजून घेऊयात व्यवस्थित. असा जर ठेचा तुम्ही बाहेर प्रवासातही जाता नेला ना तर एक 6 ते 7 दिवस व्यवस्थित टिकतो, त्याला काहीही होत नाही. 6 ते 7 दिवस राहतच नाही, एवढा टेस्टी बनतो हा ठेचा. तर छान अशा मिरच्या आपल्याला ह्या अगदी मिरच्यांना डाग पडेपर्यंत ना भाजून घ्यायचे. आता इथे शेंगदाणे ना मी थोडेसे भाजलेले घेतलेत, त्याच्यामुळे मी शेंगदाणे काही लगेच टाकणार नाहीये. तुम्ही जर कच्चे शेंगदाणे घेणार असाल तर तुम्ही मिरच्यांसोबतच शेंगदाणे देखील टाकू शकता, म्हणजे ते देखील व्यवस्थित भाजले जातील. छान अशी मिरच्यांचा आवाज येतो, तुम्ही बघू शकता. छान अशा मिरच्या आपल्या भाजायला लागल्यात. थोड्याशा अशा भाजत आल्या की त्याच्यात आपण आता तेल टाकून घेणार आहे. तेल टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. यावेळी व्यवस्थित भाजून घ्यायचं. भाजताना थोडासा ठसका उडू शकतो. आता ठेचा म्हणल्यावर ठसका लागणारच, त्याशिवाय ठेच्याची टेस्ट वाढणार नाही. झणझणीत असा ठेचा तयार होतो आपला. आता थोडेसे या स्टेजला मिरच्यांना थोडेसे डाग पडले ना, हे बघा. आता आपल्याला लसूण घालून घ्यायचं. लसूण आणि जिरं आपण त्यात टाकून घेऊयात, जेणेकरून लसूण आणि जिरं देखील छान असं भाजलं जाईल. हे बघा, छान असं भाजून घ्यायचं मस्त. शेंगदाणे देखील आपण भाजून घेतलेले आहेत, तरी देखील आपण ह्याच्यात आता शेंगदाणे टाकून घेऊयात. शेंगदाणे नाही टाकले ना तरी चालेल, ऑप्शनल आहेत. पण थोडासा तिखटपणा कमी होतोय आणि जास्त तिखट लागत नाही खाताना, तोंडामध्ये असं झणझणत वगैरे नाही, त्याच्यामुळे शेंगदाणे टाकून घ्यायचे. ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. शेंगदाणे आपण आधीच भाजून घेतलेले आहेत. कच्चे असतील तर मिरच्यांसोबतच टाका, नाही तर आधी थोडेसे भाजून घ्या, म्हणजे कच्चेपणा राहणार नाही आणि ठेचा खराब होणार नाही. आता आपल्या मिरच्या छान अशा भाजलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित सगळ्या मिरच्यांना लागलं जाईल. ते देखील व्यवस्थित मिक्स करूयात. कोथिंबीर देखील घालून घेऊयात. कोथिंबीर भरभरून टाकायची. ह्यांनी ना आपला जो ठेचा खरडा आहे ना त्याची चव 1 नंबर होते. बघा, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात परत एकदा छान असं. छान असा सगळ्या घरभर नाचा सुगंध पसरलाय, मस्त वास येतोय. खरडा, मिरचीचा, दही आणि भाकरी खूप छान लागते. लसूण देखील आपला छान भाजलाय. आता आपले सगळे जिन्नस असे छान भाजून झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूयात.
आता हा मिरचीचा खरडा आहे ना, मिक्सरला देखील उघड असा वाटून घेऊ शकता. पण काय करायचं, थोडासा तवा गरम असताना असा पकडून ना असंच त्याच्यावर रगडायचं, म्हणजे छान असा तो एकसारखा वाटला जातो. हे बघू शकता मिरच्या अशा. आणि मिक्सरला केल्यावरती ना तो गरम वाफेमुळे ना त्याची चव बिघडते. ही पद्धत गावाकडे वापरली जाते आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही एक वेळ नक्की बनवून बघा. आता आपण सगळा ठेचा असा असं तांब्या वगैरे आपल्याकडे ग्लास वगैरे असतो ना, किंवा खलबत्त्यातला जो दगड असतो त्याने जरी वाटलं तरी चालेल. आपण हा सगळा ठेचा आता असा वाटून घेऊयात. छान असा आपला ठेचा वाटून झालेला आहे. थोडंसं थंड झाल्यावर वाटून घेतलं तरी चालेल. आणि बघू शकता मिरची पूर्ण बारीकी झाली नाही. शेंगदाण्यांचा थोडासा जाडसरपणा देखील तुम्हाला त्यात दिसत असेल. आणि खूप एक नंबर चवीला असा हा ठेचा होतो. आणि तुम्ही अगदी तोंडी लावायला घेऊ शकता किंवा चपाती भाकरीसोबत ना थोडंसं तेल टाकून किंवा दही टाकून असंच खाऊ शकतात. तर ठेच्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. म्हणजे अशा गावाकडच्या ना नवीन रेसिपी ना तुम्हाला बघायला भेटतील, तेही अगदी सोप्या पद्धतीनं. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.